नमस्कार, मी डॉक्टर मारुती खापकर. आय एम अ क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट अँड सबकॉन्शियस माइंड हीलर. मित्रो, आज दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत, जो लिम्बिक सिस्टीम मध्ये दुसरा जो पार्ट खूप महत्वाचा आहे. आपण सिंग्युलेट गायरस बघितला. दुसरा जो महत्वाचा पार्ट आहे कॉर्पस कॅलोसम. हा बघा, इथे कॉर्पस कॅलोसम हा ब्रेन मध्ये इथे पार्ट्स असतो, जो आपल्या इथे सिंग्युलर गॅरेजच्या खाली असतो. मधली जी थर असतो त्याला आपण. आता याचं जे काम आहे कॉर्पस कॅलोसमचं, हिप्नोसिस मध्ये तो काय करू शकतो? मित्र, हिप्नोसिसच्या दृष्टिकोनातून मी समजवण्याचा, ऍज अ सायकोलॉजिकली हिप्नोसिस तुम्हाला समजवण्याचा नक्की प्रयत्न करतोय. हिप्नोसिस काय इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता कॉर्पस कॅलोसम ह्याचं महत्वाचं जे काम आहे, आपला जो डावा मेंदू, मेंदूचे दोन भाग आहेत, आपला डावा मेंदू, उजवा मेंदू, या दोघांना जोडण्याचं महत्वाचं काम, याला आपण सायकोलॉजिकल लँग्वेज मध्ये आपल्याला सुपर ब्रिज असं म्हणतो. कनेक्शन सुपर ब्रिज, या दोघांना कनेक्ट करतो. मग मित्रांनो, हिप्नोसिस मध्ये नेमकं काय होतं? हिप्नोसिस मध्ये आपल्या लिम्बिक सिस्टीम मध्ये कॉर्पस कॅलोसम कधी एकत्र येतात? कारण जेव्हा तुम्ही ट्रान्स मध्ये जाता, अल्फा माइंड टू थीटा माइंड मध्ये, तेव्हा तुमचा लेफ्ट ब्रेन पण ऍक्टिव्ह होतो आणि राईट ब्रेन ऍक्टिव्ह होतो. लॉजिकल अँड क्रिएटिव्हिटी या दोन्ही गोष्टींना बॅलन्स करण्याचं काम तुमचं कॉर्पस कॅलोसम नावाचं काय करतं? हे काय करतं? ऍक्टिव्ह करतं. ठीक आहे. शांत व्हायला लागतो आणि मग ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स, जेव्हा दोन्ही ब्रेन एकत्र यायला लागतात, जोडण्याचं काम करतो, तेव्हा हा पार्ट ऍक्टिव्ह होतो. आणि सगळ्यात महत्वाचं जो मी तुम्हाला सांगेन, की जर तुम्हाला वाटतंय की आपला हा पार्ट ऍक्टिव्ह व्हावा, तर एक तुम्हाला मी एक्सरसाइज देईन. दोन्ही ब्रेन एकत्र काम करावे, तर नक्की तुम्ही मिड ब्रेन जिम एक्सरसाइज, ज्याला आपण सॉरी ब्रेन जिम एक्सरसाइज आपण करू शकतो. ब्रेन जिम एक्सरसाइज तुम्हाला गुगलवरती किंवा युट्यूबला तुम्हाला बरेचसे मिळतील. किंवा मी तुम्हाला एक सोपा उपाय सांगतो, की जेव्हा तुम्ही बाहेर जाता, तेव्हा तुम्ही शर्ट घालता, तेव्हा तुम्ही उजव्या हाताने न घालता डाव्या हाताने ते घालण्याचा प्रयत्न करा. एक एक ऍक्टिव्हिटी, जर उजव्या हाताने तुम्ही पाणी पित असाल, तर ते डाव्या हाताने पाणी पिण्याचा नक्की प्रयत्न करा. नक्की तुमचे दोन ब्रिज हळूहळू ते जोडायला लागतील आणि मग बॅलन्स व्हायला लागेल आणि मग तुमचा ब्रेन सुपर फास्ट काम करायला लागेल. भावनेवरती, वेदनेवरती तो काम चांगल्या पद्धतीने करू शकेल. बाय बाय.